या कथेचा मागचा भाग कुणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. वेळ का? अंतिम भाग. आजी पुढे सांगू लागल्या. ते जे काही सांगत होत्या ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. सुरेश सकाळ होण्याची वाट बघत होता आणि एकदाची सकाळ झाली. चांगलाच उजाडलं होतं. अनिता पण उठली. पटकन ती बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे करून ती स्वयंपाक घरात गेली. सुरेश उठून तयार झाला. अनिताकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. तरी पण हिंमत करून तो स्वयंपाकघरात गेला. अनिता आणि तिची सासू नाश्त्याची तयारी करत होते. अनिताने सुरेशकडे पाहिले. सुरेशने अनिताकडे पाहिले. ती पाठमोरी उभी होती. व्यवस्थित साडी नेसलेली, केसांची वेणी घातलेली. तिचे केस बघून सुरेशला काल रात्रीची केस मोकळे सोडलेली अनिता आठवली. त्यात डोळ्यासमोर तिचे कालचे रूप उभे राहिले. अचानक अनिता मागे वळाली. सुरेशकडे पाहिले. सुरेश एकदम दचकला. जरासा मागे सरकला. अनिता त्याला म्हणाली, काय झालं? तुमचा चेहरा एवढा पांढरा का पडलाय? काही नाही, दे डब्बा लवकर, उशीर होतोय, असे म्हणून सुरेश तिथून निघाला. आज त्याचं लक्ष कशाचं लागत नव्हतं. सारखं त्याला काल रात्रीचं आठवत होतं. काल काय करावं असं विचार करून बेजार झाला होता तो. सुरेशला गजूची आठवण झाली. सुरेश सगळी कामे सोडून तो गजूकडे गेला. गजू दुपारचं जेवायला घरी आला होता. सुरेशला दुपारचं घरी बघून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. कारण सुरेश दुपारचं जेवण कधी सहसा घरी करत नसे. आज तो आलाय म्हणजे काहीतरी खास आहे. गजूने सुरेशला चहा पाणी दिले. सुरेशचा गंभीर चिंताग्रस्त चेहरा बघून गजूच्या नजरेतून सुटला नव्हता. तरी पण त्याने सुरेशला विचारले, काय झालं? सगळं ठीक आहे ना? का भांडण झालंय? काय बोलावं सुरेशला काही सुचत नव्हते. कसं सांगू? काय सांगू? सुरेशने हळूहळू रात्री घडलेला प्रसंग गजूला सांगितला. गजूचा विश्वासच बसेना. असं काहीतरी सुरेश सांगेल याची त्याला स्वप्नात पण कल्पना नव्हती. आता चक्कर येण्याची वेळ गजूची होती. घडलेला प्रकार ऐकून त्यालाच घाम फुटला तर सुरेशची काय अवस्था झाली असेल. बराच वेळ विचार करून सुरेश गजूला म्हणाला, गजू काय आहे सगळं? आता काय करू मी? खूप रडला सुरेश. गजूने नेहमी सुरेशला शांत केले आणि म्हणाला, मी सांगतो ते नीट ऐक. पहिले मनाची हिंमत सोडू नकोस. कोणाला यातलं काही सांगू नकोस. सुरेश, तू जे सांगतोय त्यावरून असं कळलंय की वहिनी जे काही करत होती ती चेटूक विद्या आहे. चेटूक विद्या? नुसतं कानांवरच शब्द पडला तरी सुरेशच्या मनात दहशत झालं. गजू म्हणाला, पण एक शंका आहे मित्रा. अनिता नुसती चेटूक विद्या येते की काय? गजू कसं बोलावं काही समजेना गजूला. तरी पण मित्रासाठी त्याने विचारलेच, अनिताला फक्त चेटूक विद्या येते की स्वतः चेटकीन आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे पुढे काय करायचे आहे ठरवूयात. ते कसं करणार? गजू म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की चेटकिनीला तिचे केस खूप प्रिय असतात, म्हणून ती कोणालाही त्यांना हात लावू देत नाही. सुरेश, तू आता एक काम कर. अनिता जवळ जेव्हा जाशील तेव्हा तिच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न कर. तिचे केस हे ओढ आणि बघ काय होतं ते. आणि हो, अनितावर बारीक नजर ठेव. पण तिला कुठलाही संशय येऊ देऊ नकोस. सावध राहा. त्यांना आता कळाले की अनिता का देवपूजा करत नाही ते. गजूशी बोलून सुरेश घरी आला. अनिता काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. आता तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता. नेहमीप्रमाणे सगळे जेवले आणि झोपायला गेले. अनिता जशी रूममध्ये आली तसं सुरेशला थोडी भीती वाटली. पण ती एकदम नॉर्मल वागत असल्यामुळे त्याला यायला हिंमत लागली. अनिता सुरेश जवळ येऊन बसली. दोघे गप्पा मारू लागले. बोलता बोलता सुरेशने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला. अनिता सुरेशकडे बघून गोड हसली. सुरेश तिला म्हणाला, आज काय छान दिसतेस तू. हे ऐकून अनिता थोडी लाजली. सुरेश तिची स्तुती करू लागला आणि हळूहळू त्याचा हात तिच्या मानेवर नेत तिच्या केसांना स्पर्श करू लागला. अनिता ही काहीच बोलली नाही. त्याने हिंमत करून त्याचा हात अनिताच्या डोक्यावर मागील बाजूस ठेवला आणि हातची बोटे केसांमध्ये फिरू लागला. सुरेशचा हात स्पर्श केसांमध्ये होताच अनिता एकदम मागे सरकली.
आणि तिचे सुरेशचा हात केसांमधून मानेला झटका देऊन काढला. काय करता हे? आज झोप नाही आले वाटतं. अनिताने सुरेशला झटका देताच सुरेश मनातून थोडा घाबरला. परत हिंमत करून तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. पण अनिता प्रत्येक वेळी त्याला काही ना काही कारण देऊन हात लावू देईना. सुरेश पण जिद्दीला पेटला आणि परत प्रयत्न करून पण हात लावू देईना. आता मात्र अनिताचा पारा चाटला. ती सुरेशला म्हणाली, माझ्या केसांना हात नाही लावायचा हं, मला नाही आवडत. तिचे हे शब्द ऐकून सुरेश गारच झाला. त्याला कळून चुकले की अनिता ही चेटकीण आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार सांगितला. पुढे काही दिवस तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा आधी संधी शोधू लागला. ती काही त्याला हात लावू देईना. परंतु अधूनमधून अनिता चेटूक पूजा पण चालू असायची. सुरेश डोळ्यात तेल घालून आता सगळं बघू लागला. जे काही घडे ते तो गजूला सांगे. आजी मला असे सांगत होत्या. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होते. आता पुढे काय? यातून बाहेर कसं पडायचं विचार करून सर्व डोके फुटायची वेळ आली आहे. शिवाय जीवाची भीती पण होतीच. काय करावं काही समजेना. एक दिवस गदू कामानिमित्त बाहेर गावी गेला. दुसऱ्या दिवशी तो परत आला. तो थेट सुरेशकडे गेला. त्याला आपल्या घरी येऊन आणि म्हणाला, सूर्या मित्रा, काल मी एका मांत्रिकाला भेटलो होतो. त्याच्याकडून कळाले की चेटकिनीला तिचे केस खूपच प्रिय असतात. जर का तू तिचे केस मिळवलेस तर ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. फक्त तिचे थोडे केस आण. तिला सापडणार नाहीत अशा ठिकाणी लपव. मग बघ तुझं नशीब कसं फडफडतं. सुरेश म्हणाला, मला काही नको, मला फक्त यातून सुटायचंय. पण गजू काही ऐकेना. सुरेश वाईटात पण चांगलं होतंच असं म्हणतात ना, तसंच आहे हे. हे बघ, आपली 2-4 कामे तिच्याकडून करून घेऊ आणि मग देऊ सोडून. आणि मी आहे ना, तू कशाला घाबरतोय? जर तिला काही वाईट करायचे असते तर तिने केव्हाच केले नसते. गजूने सुरेशला कसाबसा तयार केला. सुरेश आता अनिताशी गोड गोड वागू लागला आणि तिचे केस मिळवण्याचे प्रयत्न करू लागला. पण काही केले तरी तिचे केस त्याच्या हातात पडू देईना. आता काय करावं? एके दिवशी सुरेश आणि गजूने एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी गजू आणि त्याचे 2 मित्र सुरेशच्या घरी सकाळी गेले. सुरेशही पहाटे लवकर उठला आणि त्याला लवकर आवरता येणार नाही असे सांगू लागला. अनिताची घाई आणि चिडचिड व्हायला लागली. ती नीट तयार नव्हती. त्यात गजू आणि त्याचे 2 मित्र अचानक नाश्त्यासाठी दारात हजर. अनिता पटापट कामे करू लागली. सर्वांना नाश्त्याचे आणून दिले. खाऊन तयार झाल्यावर चहा आणला. सर्वजण गप्पा मारत चहा पित होते. गजूने मोठ्या हुशारीने अनिताला बोलण्यात गुंतवले. अनिता खुर्चीवर बसून चहा घेत होती. तिला बोलण्यात गुंतलेला पाहून सुरेश हळूच उठला. हातात चहाचा कप पशी होतीच. हळूच तो अनिताच्या जवळून गेला आणि चालता चालता त्याने अचानक चहाचे कप निसटल्यासारखे मुद्दाम केले आणि तो चहाचा कप अनिताच्या डोक्यावर सांडला, केसांवर सांडला. अनिता एकदम चिडली. डोळे मोठे करून ती सुरेशवर केकसली. काय अक्कल आहे की नाही? सगळा चहा माझ्यावर सांडलास. अरे डोळे फुटलेत काय तुझे मूर्ख? अनिता रागाने लाल झाली होती. ती सुरेशला त्याच्या मित्रांसमोर बोलती याचे तिला भान राहिलं नाही. ओ चुकून झालं, जा जा लवकर केस धुवून ये. ती तशी चिडचिड करत बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळानंतर अनिता केस धुवून बाहेर आली. सुरेश तिच्या पाठीमागे उभा होता. अनिता केस पुसत होती. तिच्या लांब मोकळ्या केसांना बघून सुरेश जरा घाबरला. तो तिच्या जवळ गेला व त्याला तिथून हाकलून देऊ लागली. पण सुरेशच्या कपाटात काही शोधण्याच्या बहाण्याने तिथेच थांबला. अनिता सुरेशकडे बघत होती. त्याने तिचे मोकळे केस बघून बाहेरही जाता येत नव्हते. थोडा वेळ थांबून तिने एक कंगवा घेतला व स्वतःचे केस विचारू लागली. हळूहळू तिचे केस वाढू लागले व तिला आनंद व्हायला लागला. मग कुठंतरी गाणं गुणगुणत ती केस विंचरत आरशासमोर उभी होती. सुरेशचं लक्ष होतंच तिच्याकडे. तिने केसांची वेणी घातली. तेवढ्यात बाहेर असलेल्या राजू आणि त्याच्या मित्रांनी एकदम जोर धरला. अनिता आणि सुरेशला आवाज देऊ लागले, सुरेश बाहेर ये लवकर. वहिनी पटकन या बाहेर. लगेच या, हे बघा काय आहे ते. त्याचा गोंधळ ऐकून
अनिताने हातातला कंगवा तिथेच ठेवला आणि पटकन बाहेर आली. काय झालं? कसं झालं? काय आहे? गजू समोरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाला. त्या खोलीत आता एक मोठं जनावर साप सडसडत जाताना पाहिलं आम्ही. त्याला आधी काढा बाहेर. अनिता पटकन हातात एक दांडके घेऊन त्या खोलीकडे पळाली. इकडे सुरेश अचानक झालेल्या गडबडीमुळे चांगली संधी मिळाली होती. त्याने क्षणाचाही विलंब न करता अनिताने जो कंगवा वापरला होता तो घेतला. झालेल्या गडबडीमुळे अनिताने तो कंगवा तिथेच ठेवला होता व ती बाहेर काय झालं ते पाहण्यास आली होती. त्या कंगव्याला अनिताचे काही केसांचा बुचका अटकला होता. सुरेशने पटकन तो बुचका काढला आणि तो गजू आणि त्याचे मित्र तिथून निसटले. घरापासून थोडे लांब गजूने एक गाडी आणून ठेवली होती. सगळे पळतच गाडीजवळ पोहोचले. गाडी बसले आणि तिथून पसार झाले. गजू आणि सुरेशचा प्लॅन यशस्वी झाला होता. इकडे अनिता त्याच्या खोलीत जनावर शोधत होती पण ते काही सापडत नव्हतं. बाहेरही एकदम शांतता झाली होती. अनिताला कसला तरी संशय आला. ती पटकन बाहेर आली. ती तर बघते तर काय, गजू आणि त्याचे मित्र घरातून गायब. तिच्या मनात संशयाची पाल चुकली. ती पळतच वर गेली. धावत पळत ती त्या कंगव्यापाशी पोहोचली. कंगवा हातात घेऊन बघते तर काय, केसांचा बुचका कायम. ती घरभर कंगवा हातात घेऊन सुरेशला शोधू लागली पण सुरेशही दिसेना. ती बेभान होऊन शेताकडे पळाली. सुरेश तिथेही नव्हता. अनिताला कळून चुकलं की सुरेशला जे तिचं खरं रूप कळालंय. तो तिच्या केसांचा बुचका घेऊन पळालाय. ती वेडी पिशी होऊन वाट बघू लागली. घरात आदळआपट करू लागली. चिडचिड करू लागली. तिच्या केसांशिवाय ती बेचैन होती. रागाच्या भरात तिने सुरेशच्या आई वडिलांना घराबाहेर काढलं. साधारण 15-20 दिवसांनी सुरेश परत घरी आला. अनिता सुरेशची वाट बघत रोज दारात उभी असायची. सुरेशला बघताच ती एकदम आनंदून गेली. सुरेश येताच ती त्याच्यासाठी चहा, पाणी आणि काहीतरी खायला घेऊन आली. सुरेशला आरामात बसलेला पाहून ती त्याच्याजवळ गेली. त्याला लाडीगोडी करू लागली व म्हणाली, जर तुम्हाला सगळं कळालं आहे तर कशाबद्दल बोलतेस तू अनिता? तुम्हीच ना खरंच इतके छुपी रुस्तम असाल ना, मला माहीत नव्हतं. काय बोलतेस तू? मला काही कळत नाहीये. ठीक आहे, मग सरळ विचारते. माझे केस कुठे आहेत? मला ते पाहिजे. मला ठाऊक आहे मी चेटकीण आहे. द्या माझे ते केस परत. द्या माझे केस परत. तिचं असं स्पष्ट बोलणं ऐकून सुरेशला अजिबात अपेक्षा नव्हतं. तिचे डोळे बंद झाले. बदललेला आवाज आणि स्पष्ट बोलणे ऐकून सुरेशच्या मनात धस झालं. काय करावं ते त्याला कळेना. अनिता सारखी विचारत होती. सुरेश म्हणाला, आधी सांग माझे आई बाबा कुठे आहेत? ती म्हणाली, मीच रागात त्यांना घराबाहेर काढलं. जा जाऊन घेऊन ये. ठीक आहे. आणि ती तशीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळाने ती परत आली. सुरेशचे आई बाबा पण सोबत होते. रात्री अनिता खोलीत आली. ती सुरेशकडे केसांची विचारणा करू लागली. तो काही सांगेना. सुरेश तिला म्हणाला, खरं सांग, तू कोण आहेस? माझ्याशी काय लग्न केलंस? काय उद्देश आहे तुझा? अनिता म्हणाली, मी चेटकीण आहे. मला चेटूक विद्या प्राप्त आहे. सैतान साक्षात मला प्रसन्न आहे. मी त्याला खुश करण्यासाठी काहीही करू शकते. त्यासाठी मी माझ्या जन्मदाते आईबापांचा बळी दिलाय. तो सैतान माझ्या अंगात संचारतो. मला ताकदवर बनवतो. मग त्याला खुश करण्यासाठी करावं लागतं. तुझं घर नदीजवळ आहे. मी नेहमी इथे सैतानाला पूजायला यायची. पण गावातल्या लोकांमुळे माझी पूजा नीट होत नसे. मी कमजोर पडायला लागले. तुझं घर माझ्या डोळ्यात भरलं होतं. तुला कसंही करून मिळवायचाच, म्हणजे माझी सैतानी कार्य करायला सोपं होईल. हाच उद्देश घेऊन तुझ्याशी लग्न केलं. अनिताचे हे बोलणे ऐकून डबडबून सुरेशला घाम फुटला. छातीची जळजळ वाढली. काय बोलावं ते कळेना. तोच अनिता त्याला म्हणाली, मला माझे केस परत दे. मी जाते निघून. तुला आणि तुझ्या परिवाराला काही करणार नाही. फक्त माझे केस परत दे. सुरेशला आता अनिताची भीती वाटू लागली. पण त्याला गजूचे बोलणे आठवले. केसांसाठी चिटकीण काहीही करायला तयार होते. हीच संधी आहे आर्या पार. आणि सुरेश अनिताला म्हणाला, तुझे केस देतो ना, पण आधी एक माझं काम कर.
काय करावं लागेल मला सांगतो. आधी मला माझ्याकडे खूपसे पैसे येऊ दे. तुझे केस तुला परत देईन. ठीक आहे, येतील तुझ्याकडे पैसा, पण प्रत्येक गोष्टीची किंमत खूप मोजावी लागते. शैतानाला खुश करावं लागतं. तुला काय करायचं आहे? मला पैसा पाहिजे बस. ठीक आहे, असे म्हणून अनिता आपल्या कामाला लागली. तिची शैतानी पूजा सुरू झाली होती. सुरेशने गजूला ते काही घडे ते त्याला सांगू लागला. गजू आता सुरेशच्या घरी येत नसे. एक दिवस सुरेशच्या शेतात काम चालू असताना अचानक सुरेशला एक सोन्याने भरलेला हंडा सापडला. सुरेशला एकदम आनंद होऊन गेला आणि त्याला समजले की हे सगळं अनितामुळेच झालंय. सुरेश घरात नसताना अनिता करायची आणि सुरेशच्या वस्तूंची कसून तपासणी करायची. तिला तिचे केस मिळवायचे होते, पण काही केल्या ते मिळत नव्हते. सुरेशला पैसा आल्यामुळे त्याने घरात चांगल्या वस्तू आणायला सुरुवात केली. गजूलाही तो महागडी वस्तू देऊ लागला. अनिता सुरेशला म्हणाली, तुझ्याकडे आता पैसा आलाय, आता मला सांग माझे केस कुठे आहेत? सुरेश म्हणाला, सांगतो, पण आधी माझी एक काम कर. गावातल्या सावकाराने मला खूप चटलंय, त्याला जरा अद्दल कडू दे. बस इतकंच. दुसऱ्या दिवशी गावातल्या सावकाराचा नदीजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत प्रेत सापडलं. काही दिवसांनी सुरेशचे आई वडील एका अपघातात वारले. सुरेश अनितावर चिडला. त्याने आई वडील कसे काय गेले म्हणून विचारले व अनिता म्हणाली, मी आधीच सांगितले होते की प्रत्येक गोष्टीची किंमत शैतानाला द्यावी लागते. तू विचारलास. मग त्याने लगेच त्याचे बागून घेतले. सुरेश धापडला. तो नियमितपणे त्या शैतानाला खुश करायचं कोंबडं देऊ लागला. तसतशी त्याची कामे होऊ लागली. अल्पावधीत त्याने खूप श्रीमंत झाला. घर, गाडी, जमीन, पैसा, नोकर, चाकर सगळं काही त्याला मिळालं. अनिताचे सारखे सुरेशकडे केसांचे मागणे सुरू असायचे, पण तो काही ना काही तिच्याकडे मागत राहायचा. अनिता सुरेश नसताना घरात केसांचा खूप शोध घेई, पण ते केस तिला काही केल्या मिळत नसे. कुठे ठेवले असतील याने माझे केस, ती विचार करी, पण आता काही पर्याय नव्हता त्याचे ऐकणे वाचून. तो सांगेन ते करत राहायची व ती त्याला विश्वास देऊ लागली की मी आता तुला सोडून कधीच जाणार नाही. तुला जे पाहिजे ते मिळवून देई. तू फक्त माझी पूजा सफल करत जा, बळी देत जा, म्हणजे मी व माझा संतान तुझी भरभराट करू. सुरेशला ही अनितावर विश्वास बसू लागला. त्याला खात्री पटली ती आता कुठेच जाणार नाही. ती आपल्याच घरात शैतान कार्य करायला सोपे आहे. जर ती इथेच राहिली तर मी अजून खूप खूप श्रीमंत होईल. कोणी माझे काही वाकडे करू शकणार नाही. सुरेश तिच्या विडक्यात अडकत चालला होता. गजूने सुरेशला एकदा सांगितलं, सुरेश बस कर आता, खूप मिळतंय, काहीतरी विक्री गडाच्या आत जाऊ दे तिला. पण सुरेशला अनितावर विश्वास बसला होता. उलट तोच गजूला म्हणाला की तिला माझ्या घरात राहायचंय. ती मला कधीही सोडून जाणार नाही. गजूने सुरेश समोर हात टेकले. गजू एकदा रात्री घरी जात होता. अंधाऱ्या रस्त्यावर एकटाच चालला होता. अचानक त्याच्या समोर येऊन अनिता थांबली. गजू जाम घाबरला होता. अनिता त्याला म्हणाली, सांग तू माझे केस कुठे ठेवले आहेत, मी तुला पाहिजे ते देईन. गजूला दरदरून घाम सुटला. जीवाच्या आकांताने तो तिथून पळाला. दुसऱ्या दिवशी तो सुरेशला झाला प्रकार सांगितला आणि त्याला निरोप देऊन गाव सोडून निघून गेला. जाताना परत त्याने सुरेश आणि त्याला सोडून दे म्हणून सांगू लागला. सुरेशने उलटीच बाजू गजूची किल्ली उडवली. गजू निघून गेला. दिवसामागून दिवस जात होते. सुरेशला आता पूर्ण खात्री झाली होती की त्याला अनिता सोडून जाणार नाही. अनिता त्याच्याशी खूप लाडीगोडीने वागत होती. एके दिवशी रात्री सुनीताला खूप लाडीगोडी करू लागली. त्याच्यासाठी खास दारू मटण तयारी केली. सुरेश दारू पिऊन मस्त झाला. दोघेही जेवले. रात्री अनिता सुरेशजवळ गेली आणि म्हणाली, आता आपण खूप श्रीमंत झालोय, आपल्याकडे सगळं काही आहे, पण मला अजून तुमच्यासाठी खूप काही करायचं आहे. त्यासाठी आपल्या दोघात एकी पाहिजे. तुम्ही माझी मदत करा, मी तुमची करत जाईन. सुरेश म्हणाला, हो नक्कीच, बोल ना काय पाहिजे ते, काय करू सांग की. अनिता म्हणाली, मग मला सांगा की मी चिटकीन आहे ते तुम्हाला कसं कळालं?
मग सुरेशने तिला झाला प्रकार सांगितला. त्यात आता दारू चांगली चढली होती. तो बोलत चालला होता. अनिता म्हणाली, मग तुम्ही माझे केस घेऊन कुठे गेला होतात? सुरेशने सांगितले, ते इथून गेल्यावर एकाच लांबच्या गावात एक वैद्य राहतो, त्याच्याकडे गेला होता. अनिताने विचारले, कशाला? सुरेश म्हणाला, कारण त्याला केस लपवायचे होते म्हणून. अनिता आता खूपच लाडीक झाली. ती सुरेशला म्हणाली, मग सांगा ना कुठे ठेवले आहेत ते केस? पाहिजे तर ते तुम्हीच ठेवा. मला नको आता ते, कारण मला तुमच्यासोबत राहायचं आहे. पण मला फक्त सांगा की कुठे आणि कसे लपवले ते. सांगा ना, असं काय करताय? मी काय सोडून जाणार आहे का तुम्हाला आता? मग सांगा बरं. सुरेश तिच्या गोड गोड बोलण्याला बोलला. तिच्या विडक्यात अडकला आणि त्याने सांगितले, मी त्या वैद्याकडे गेलो होतो. त्याने ते केस एका छोट्याशा पुडीमध्ये बांधले आणि ती पुडी त्याने माझ्या उजव्या पायाच्या मांडीत मागे बाजूस ठेवली आहे व तो बाग शिवून टाकला आहे. सुरेशचं बोलणं संपत न संपत तोच अनिताने गडगडाती हास्य केलं. खूप दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर आला. तिला केसांचा पत्ता कळाला. ती अदाशासारखी सुरेशची पॅन फाडू लागली. सुरेश घाबरला. ती अनिताला ढकलू लागली, पण ती आता सुरेशवर तुटून पडली. आपली काही खैर नाही. सुरेशला कडून चुकले. त्याची चूक त्याच्या लक्षात आली, पण आता खूप उशीर झाला होता. तो जीवाच्या आकांताने दरवाजाकडे पळाला. अनिताने झपकन त्याच्यावर उडी घेतली. त्याचा एक हातपाय धरून फरफटत त्याला आत घेतला. जवळच असलेला एक स्टूल तिने उचलला आणि कसलाही विचार न करता सुरेशच्या पाठीत जोरात मारला. सुरेश उकडा पटला. अनिताची नजर सुरेशच्या मांडीवर होती. तिला आता दुसरं काहीच नव्हतं. तोंडाने फक्त ती माझे केस आता मला मिळणार, खूप तरसवलं या मुद्द्याने, असे म्हणत होती. मध्येच हसत होती. सुरेश तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती आता कसली ऐकते. ती सुरेशच्या पायावर बसली. तिने जोरात स्वतःची हाताची नखे मांडीत खुपसली. सुरेश जीवाच्या आकांताने ओरडू लागला. दोन्ही हाताने तिने सुरेशची मांडी फार विचित्रपणे पाडली आणि त्या मांसाच्या आणि रक्ताच्या चारोळ्यात अनिता ती पुडी शोधू लागली. अखेर तिला ती केसांची पुडी सापडली. तिने तिथून उघडून बघितली. स्वतःचे केस पाहून विचित्रपणे हसली. तिने सुरेशच्या फाडलेल्या मांडीवर दोन्ही हात एकदा घुसवले. तिचे हात अधिक रक्ताने बाकले होते. दोन्ही हात लागलेलं रक्त पाहून तिला खूप हसायला यायला लागलं. तिने स्वतःचे केस मोकळे केले आणि ती रक्त केसांना लावायला लागली. मध्येच तिच्या हातावरून जे रक्त ओघळायचे ते ती चाटून घ्यायची. तिचा रक्त उत्सव सुरू झाला होता. तिथे सुरेशने मरणयातना सोसत होता. जोरजोरात ओरडत होता. आता त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले. अनिता हे लक्षात येताच ती सुरेशजवळ गेली. सुरेश तिला जीवदान देण्यासाठी विनवणी करू लागला. अनिता त्याच काही ऐकत नव्हती. तिने सुरेशचा तो जखमी पाय हातात घेतला. सुरेशला तर आधीच अर्धमेला झाला होता. सुरेश आधी पडलेला, ती उभी आणि त्याचा पाय तिच्या हातात होता. तिने कसलाही विचार न करता सुरेशचा पाय जोरात ओढला. इतकात की त्याचा पाय कमरेपासून तिथून तिच्या हातात आला. ती घेऊन पळतच वाड्याबाहेर आली आणि नदीकडे पळाली. तिचा तो असला अवतार बघून, हातात तुटलेला पाय बघून जमलेली सगळं लोके तिथून पळाली. अनिता नदीकडे पळाली आणि तिने पाण्यात उडी घेतली. ती दिसेनाशी झाली. इकडे अर्थात सुरेश मरण पावला. कित्येक वेळेला तिचा आवाज या वाड्यावर येत असे. अमावास पौर्णिमेला तर खूप जणांनी तिथे उजेडही पाहिला आहे. म्हणून काही जाणकार लोकांनी तिथे मांत्रिक बोलवून ते घर कायमचे बंद केले आहे. काही दिवसांनी गजू पण विचित्र अपघातात मेला ही बातमी कळाली. आजीने मोठा उसासा सोडला. मी तर ऐकून थक्कच झाले होते. असंच खरंच घडू शकतं. आज ही संध्याकाळी नंतर कोणीही त्या नदीवर वा वाड्यावर जायची हिंमत करत नाही. आजीचे माझ्याकडून तिकडे पडत न जाण्यास आश्वासन घेतलं. माझ्या भूताकोतांवर विश्वास नाही, पण आजीच्या पोटतिडकीने सांगत होत्या ते बघून मला असं वाटलं की विषाची परीक्षा न घेतलेली बरी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.